सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। आजच्या काळात विवाह सोहळ्यांमध्ये वाढत्या दिखाऊपणाला आणि अवाढव्य खर्चाला महत्त्व दिलं जातंय। मात्र पन्हाळा तालुक्यातील उतरे इथल्या एका कुटुंबानं साधेपणानं विवाह करून वृक्षारोपणासह अध्यात्म आणि पर्यावरण पूरकता यांचा संगम साधत आदर्श घालून दिलाय। पन्हाळा तालुक्यातील उतरे इथले कणेरी मठाचे अदृश्य काळसिद्धेश्वर महाराजांचे शिष्य आणि शिक्षक पी.एस. पाटील यांचे सुपुत्र अरविंद यांचा विवाह भुदरगड तालुक्यातील नाधवडी इथल्या प्रतीक्षा यांच्यासोबत झाला। मात्र हा विवाह अत्यंत आध्यात्मिक आणि पारंपरिक पद्धतीनं संपन्न झाला। लग्न मंडपात हरिनामाच्या गजरात आणि भजन संध्यांच्या मधुर स्वरांनी वातावरण भक्तिमय झालं होतं। आधुनिक डॉल्बी वाद्याला पूर्णतः फाटा देत लेझिम आणि घुमक्याच्या तालावर वधूवरांचं स्वागत करण्यात आलं। वाढत्या उन्हाच्या झळ आणि पर्यावरण संवर्धनाची गरज लक्षात घेऊन वधूवरांनी रस्त्याच्या कडेला वृक्षारोपण करून झाडांना पाणी घातलं। या उपक्रमातून पर्यावरण जपण्याचा प्रभावी संदेश देण्यात आला। विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या आगळ्यावेगळ्या विवाह सोहळ्याचं कौतुक केलं। धुंदवडे इथल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पारंपरिक मर्दानी खेळांनी कार्यक्रमात रंगत आणली। साधेपणातही समृद्ध आणि मूल्याधिष्ठित विवाह सोहळ्याची पंचक्रोशीत जोरदार चर्चा रंगली आहे। बी न्यूजसाठी पन्हाळ्याहून विक्रम पाटील।